तर फायनली मी आणि माझे मिस्टर गेलो होतो 21 मेला प्रदर्शित झालेला देऊळबंद 2 पिक्चर बघायला. खूप दिवसापासून इच्छा होती माझी की हा पिक्चर बघायला जायचंच आहे. तर भंडाऱ्यामध्ये आदर्श चित्रमंदिरमध्ये मी आणि माझे मिस्टर गेलो होतो. तर पिक्चर स्टार्ट होऊन गेला होता. तरी स्टार्टिंग बघा काय मस्त वाटली. अक्षरशः स्वामी प्रकट झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय जय श्री स्वामी समर्थ असं म्हटल्याशिवाय कोणीही राहणार नाही. कारण स्वामींच्या भक्तांना हा पिक्चर इतका आवडेल की काय सांगू. देऊळबंद एक जो होता तो थोडा वेगळ्या प्लॅटफॉर्मचा पिक्चर वाटला मला आणि याचा प्लॅटफॉर्म थोडा वेगळा आहे. पण पिक्चर अवश्य तुम्ही सर्वांनीच बघावा आणि स्वामींना मानणारे स्वामी भक्त तर अवश्य पिक्चर पाहून माझ्या या म्हणजे कमेंटला बोलतील की नाही बरोबरच आहे म्हणून. त्याच्यानंतर पिक्चर हळूहळू समोर जात होता आणि असं वाटत होतं की आपण साक्षात स्वामींचेच दर्शन करत आहोत. म्हणून मागे फेसबुकवर मी कमेंट वाचलं होतं की अक्कलकोट दाखवलं नाही. पण कसं आहे ना, अक्कलकोटमध्ये स्वामी नाही आहे ना, स्वामी तर सर्वत्र आहे. स्वामींना मानणाऱ्यांना तर ही गोष्ट मान्य असेलच, हो की नाही. त्याच्यानंतर ती बघा मस्त काय पिक्चरचे सीन वाटले. पण डोळ्यात पाणी आल्याशिवाय हा पिक्चर आपण बघूच शकत नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. ज्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. पिक्चर पुढे जात होता हळूहळू पुढे. याच्यानंतर जे सीन होते ते मी शूट करू शकले नाही, कारण मला पिक्चर पाहण्यामध्येच एवढा जास्त इंटरेस्ट वाटत होता की ते मी मिस करूच शकत नव्हती. त्याच्यानंतर इंटरव्हल झाला होता आणि पुन्हा पिक्चर सुरू होण्याची मी वाट बघत बसली होती.